80 ते 87, 88, 90, 91, 92, 93, 94, 95 आणि 4 वर्षाची सांगितली ती. बघा स्पष्टपणे सांगतो, एसटी महामंडळ प्रवाशांना सुविधा देण्यासाठी बनवलेले आहे, माल वाहतूक करण्यासाठी नाही. जुन्या भंगारात निघालेल्या बसेसचं ट्रकमध्ये रूपांतर करून जर माल वाहतूक तुम्ही करणार, जो स्वतःच ते जे एसटीचा सांगाडा आहे तो चालण्यास असमर्थ असताना वर आपल्या डोक्यावर माल वाहतूक कशी घेऊन जाईल मला सांगा. काहीतरी कोणाच्या डोक्यामध्ये सुपीक कल्पना येते आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काहीतरी होतो. नवीन ज्या आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जे नवीन ट्रेलर किंवा ट्रक्स किंवा डंपर किंवा टेम्पो निघाले ते फार सक्षम आहे. तुम्ही 15-15 वर्षे जुन्या भंगारात काढलेल्या बसेस, त्या बसेसवर काहीतरी माल वाहतूक करण्यासाठी त्याचा जर वापर करेल ते चालणार कसं? एवढा लोड घेऊन त्या गाड्या रस्त्यावरच बंद पडणार. त्यामुळे ते माल वाहतूक करणं हा एसटीचं काम नाहीये. एसटीचं काम प्रवाशांना सुविधा देणं आहे, असं माझं स्पष्टपणे मत आहे. शंभर टक्के धोरण आखलेलं आहे. पुढल्या महिन्यामध्ये मी निविदा काढतो, तुम्ही हसाल कदाचित. ती निविदा अशी आहे की एसटी महामंडळाच्या सगळ्या डेपोचं स्वच्छता करणं, पूर्ण स्वच्छता, क्लिनिंग. एसटी महामंडळाच्या सगळ्या शौचालयाचं आतल्या भांड्यासह नळांपासून सगळी स्वच्छता करणं. माझे ड्रायव्हर कंडक्टर जिकडे झोपता त्याचं बेडशीट पासून, उशीपासून, चादरीपासून सगळ्यांची लॉन्ड्री करणं. माझ्या ड्रायव्हर कंडक्टरचे कपडे वॉशिंग करणं. माझ्या ड्रायव्हर कंडक्टरचे शेविंग करणं, केस कापणं, त्यांना स्वच्छ ठेवणं. त्याचबरोबर पूर्ण एसटी महामंडळामध्ये एक माणूस 24 तास ठेवणं जो प्रवाशांना थंड पाणी देईल. एसटी महामंडळातील ड्रायव्हर कंडक्टर आणि जे आमचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी गरम पाण्याचं गिझर लावणं. जे ई टॉयलेट्स काही CSR फंडातून आम्हाला मिळणार आहे त्या ई टॉयलेटची स्वच्छता राखणं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी. प्रत्येक बसमध्ये किमान कुणी अशा बाटल्या ठेवून जातात, जशा आता आपण इकडे ठेवून घेतो टेबलावर, तशा पद्धतीनं पूर्ण बसेसमध्ये बाटल्या पडलेल्या असतात. वडापाव किंवा काही वस्तू खातात ते काचेचे चिटोरे आणि कचरा तसाच ठेवला असतो. काही सिगरेटची थोटकं सुद्धा असतात. इतर जो कचरा आहे तो त्या ठिकाणी न ठेवता समोर एक छोटीशी डस्टबिन ठेवणं. त्यामुळे त्या डस्टबिनमध्ये प्रवाशांनी ते कचरा आणून टाकणं आणि ड्रायव्हरनं त्यावर नियंत्रण ठेवणं. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वच्छता कशी असावी अशा पद्धतीचं एक निविदा आम्ही काढतोय आणि ती निविदा पुढल्या महिन्यामध्ये प्रकाशित होईल. तुम्ही म्हटलं की भाडे तत्वावर तुमच्या कार्यकाळात एकही बस येणार नाही, तर 16 जूनला एक टेंडर काढलंय 5 वर्षासाठी CAMC तत्वावर चॅसिस, स्पेअर पार्ट आणि हे घेणं. तर याच्यामध्ये 5 वर्ष त्याचे मेंटेनन्स की आहे? नाही, एक स्वतःच्या बस. हा, आमच्या आता मी आल्यापासून भाडे तत्वावर एक नाही, पूर्वी ज्या झाल्या त्या कंटिन्यू राहतील, परंतु नवीन नाही काही. मिनी 50 बसेस. काय होतं की 50 आमच्याकडे बसेसच नाहीये. 57 बसेस आमच्या ज्या आहे ते 27 बसेस त्या फक्त आमच्याकडे 7.5 मीटरच्या आहे. त्या 27 बसेसमध्ये फक्त 2 बसेस आमच्या स्वमालकीच्या आहेत. 25 बसेस या कुठल्या तरी DPCच्या निधीतून किंवा इतर निधीतून जिल्हास्तरीय घेतलेल्या आहेत आणि त्या त्या भागामध्ये ते चालत आहेत, ज्या आम्हाला दुसऱ्या भागात नेता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर महाबळेश्वर सारख्या ठिकाणी, उंच ठिकाणी किंवा आमच्या कोकणातला काही पट्टा आहे किंवा राज्यातील इतर ठिकाणी जो डोंगर दरे आहेत त्या ठिकाणी मोठ्या बसेस 9 मीटर 12 मीटर जात नाहीत. त्या ठिकाणी मिनी बसेसशिवाय पर्याय नाही. पण मिनी बसेसची संख्या ही फार कमी असते. त्याच्यामध्ये 20-22 प्रवाशीच बसू शकतात. त्यामुळे प्रचंड नुकसान असतं मिनी बसचं. तरी सुद्धा प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नुकसानीमध्ये असलेल्या बसेस सुद्धा घेणं हे आमचं कर्तव्य असल्या कारणाने त्या 50 मिनी बसेस आम्ही ह्या वर्षी घेतोय. पण पुढे जर गरजच लागली तर आम्ही अजूनही त्या बसेस घेऊ. कारण फायदा ह्या प्रत्येक ठिकाणी फायदा एसटी महामंडळ बघणार नाही. काही ठिकाणी तोटा झाला तरी चालेल, पण प्रवाशांना सुविधा आम्ही देणार. वाईट आहे कारण त्याच्या पुढे काय म्हणतात आणि पाठच्या बाजूला जे मटेरियल वापरलं जातं
बसेसचा दर्जा एवढा वाईट असतो की ते अनेक ठिकाणी क्रॅक गेलेले आहेत. कुठल्या बसेस? तुमच्या एसटी महामंडळाने नाही, मी तुम्हाला सांगतो बघा, ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. तुम्ही तर फक्त क्रॅकचं म्हणता. मी मगाशीच म्हणालो की छत उडलेले आहेत, म्हणजे अक्षरशः पाणी गळतं आहे, टायर कुठेही निखळून पडलेला आहे. ह्या जुन्या बसेस आहेत. त्या जुन्या बसेस पूर्ण आमच्या 3 ते 4 वर्षामध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या बसेस भंगारामध्ये आम्हाला काढाव्या लागणार आहेत. त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे गेल्या अनेक वर्षांपासून संपाचं ते म्हणजे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार. तर या श्वेतपत्रिकेतून त्या पगाराच्या मुद्द्यावर किंवा त्या पगाराच्या पैशांसाठी काही वेगळी काही उपाययोजना सुचवली आहे का किंवा असं काही आहे का? नाही, वेगळी उपाययोजना नाही. आम्हाला पूर्णतः पगारासाठी आणि बाकीच्याही गोष्टी आहे सरकारवरच अवलंबून राहावं लागणार आहे. आणि शेवटी कसं आहे की पहिलं तर म्हणजे जो लिहिलेला एक मुद्दा आहे की कुठलंही महामंडळ हे नुकसानी फायद्यामध्ये चालतच नाही. देशातलं कुठलंही एसटी महामंडळ, आमचंही महामंडळ तसंच आहे. पण इतकंही नुकसानीत ते जायला नको की जेणेकरून सरकारकडे हात पसरवत असताना आमचे हात फोडले जातील किंवा सरकार आम्हाला नाही असं म्हणेल. त्यामुळे आम्ही काहीतरी ठिकाणी सक्षम व्हायला पाहिजे. सक्षम होण्यासाठी आम्ही करतोय. आताच बघा, तुम्ही येण्यापूर्वी आम्ही आजपर्यंत आम्हाला ₹2.70 इंडियन ऑइल सारखी कंपनी किंवा HPCL सारखी कंपनी आम्हाला ₹2.70 फक्त प्रॉफिट म्हणजे आम्हाला डिस्काउंट देत होतं. आज आम्ही थोडंसं त्यांना सांगितलं आम्ही नाहीतर निविदा प्रक्रिया राबवतोय. आमच्या बरोबर समोर रिलायन्स सारखी किंवा दुसऱ्या किंवा अजून तिसरी कंपनी कुठली, नायरा सारखी कंपनी आहे, आम्ही टेंडर काढतो असं म्हटल्या त्यांनी लगेच ते आम्हाला ₹2.70 ₹3 लगेच केले. आजपर्यंत ₹1 न CSR देणारी लोक दुसरी कंपन्या आम्हाला जास्त CSR देतात म्हटल्यानंतर आम्ही किमान 3 ते 5 कोटी रुपये CSRच्या माध्यमातून 3 ते 5 कोटी रुपयाचा खर्च करू असं म्हणायला लागले. त्यामुळे हा आमचा उत्पन्नाचा एक स्रोत होतोय. 250 जे आमचे डेपो आहे ते डेपो आम्हाला जे इंडियन ऑइल सारखी कंपनी किंवा HPCL सारखी कंपनी जर देत असेल तर अशा कंपन्यांना, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहे, ह्यांना जर आम्ही आमचे डेपो चालवायला दिले तर सर्वसामान्य प्रवाशांना ते डिझेल विकू शकतात, पेट्रोल विकू शकतात, त्यातनं उत्पन्न मिळवू शकतात. आम्हाला त्यातला काही शेअर देतील तर आम्ही असेही त्यांच्यासमोर प्रपोजल ठेवलेले आहेत. भविष्यामध्ये आमचं जाहिरातीचं उत्पन्न आम्ही एक 22-23 कोटी रुपये ते 100 कोटी रुपयाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आम्ही पार्सल जे आमचे आहे त्या पार्सलचं उत्पन्न आमचं काही नाहीये, ते आम्ही जवळजवळ 60 ते 70 कोटी रुपये ठेवले. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत प्रत्येक बाबतीत वाढवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तसे प्रयत्न करतोय. सरनेक्स आहे, एक प्रश्न असा आहे की आपण आता कोरोनाचा विषय उपस्थित केला तर पूर्वी आपलं घोषवाक्याप्रमाणेच गाव तिथे एसटी असं प्रत्येक पाड्यापर्यंत एसटी द्यायची. आज अशी अवस्था